प्रसिद्ध आणि श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि क्षणोक्षणाला विचार करायला लावणारा अभंग आज कीर्तन प्रसिद्धी करता निवडला आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहास येणं गरजेचं. इष्ट तथा भक्त्याचं आद्य कर्तव्य ह्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण सर्व दुःखी अंतःकरणाने का जमले आहात हे निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. आज खऱ्या अर्थाने कैलासवासी सोनाबाई किसन मदने ह्या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षापूर्वी त्या मातेने आपला देह या पंचतत्वामध्ये विलीन केला. गेले तुरी दिगंतरा आता येणे नाही. दिगंतराच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने मातेचे जाणं झालेले. या मातेच्या पश्चात जो काही परिवार आहे कैलासवासी किसन मदने पती, कैलासवासी बबन किसन मदने मुलगा, श्री साहेबराव किसन मदने मुलगा, सौभाग्यवती अलकाबाई पोपट आईनोर मुलगी, श्री हर्षल बबन मदने नातू, कुमार विकास बबन मदने नातू, कुमार प्रमोद बाबूलाल केसकर नातू, कैलासवासी ताराबाई बबन मदने सून, श्री अशोक किसन मदने मुलगा, सौभाग्यवती हिराबाई बाबूलाल केसकर मुलगी, श्री अमोल साहेबराव मदने नातू, श्री योगेश पोपट ऐनोर नातू, समस्त मदने परिवार असेल, आपतेष्ट असेल, गंगोत्र असेल, खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबावरती ह्या मातेच्या जाण्याने झालेल्या दुःखाचा आघात. त्या आईचं जीवन काहीचं झालं तर महाराज आपल्या हयातीत आपल्या लेकराला, आपल्या पोटच्या गोळ्याला, आपल्या डोळ्यासमोर जाताना या मातेने बघितलेले फार मोठं दुःख या मातेने पचवलेले. या संपूर्ण कुटुंबाला या मातेच्या जाण्याने झालेल्या दुःखाचा आघात महाराज खऱ्या अर्थाने आई काय असते? आई असते मंदिराचं उंच असा कळस, अंगातील पवित्र अशी तुळस, भजनात गुणवाणी अशी संत वाणी, वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आवडीचं कोणती असेल तर ती म्हणजे आणि काही त्रास झाला बाबा. स्त्रिया आहे शास्त्री राहत असताना सासरच्या लोकांकडून जर काही त्रास झाला तर आठवण पाहिजे ती कुणाची येते? आपलं अंतःकरण व्यक्त करण्याचं हक्काचं स्थान असतं. आई काय असते? जन्म दिला आई सतत आपल्या मुलाचं हिताचं चिंतन करते ती आई असते. आणि अशी असणारी आपली सोना या कुटुंबातून खऱ्या अर्थाने मधने कुटुंबातून 1 वर्षापूर्वी गेलेलं आहे. या मातेला परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी एवढीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते. खऱ्या अर्थाने आज कीर्तनासाठी उत्कृष्ट अशी ज्यांची मृदुंगाची साथ लाभली असे आदरणीय आपले सुनील महाराज पवार यांचे सुपुत्र गोकुळ दादा गोड वाजवतात. दादा वयाच्या मागे इतकं छोटं वय इतकं गोड वाजवतात. बाबा लहानपणापासून घरात असलं तर मला शिकतात का नाही, अतिशय गोड वाजवतात. असे धाडून नाही अगदी गोड वाजवतात. दादाची आवाज या ठिकाणी उत्कृष्ट अशी हार्मोनियमची जे साथ करतात.
संभाजी दादा बाबा गोड वाजवत आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या वतीने मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे आदरणीय आपलं सर्व गाव ज्यांच्यावरती आपण आता असं प्रेम करतात असे आदरणीय संतोष दादा पारे आजारी होते तरी या ठिकाणी उपस्थित राहिले. दादांचे आभार. या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असलेले दादा दत्ता दादा अतिशय गोड त्यांची गायने सुरुवातीची चाल अतिशय गोड गाडी दादा त्यांचे आभार. या ठिकाणी टाळ घेऊन उभे असलेल्या आमच्या सगळ्या महिला मंडळी अतिशय गोड स्वभावाच्या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गायला वाजवायला जर शोभा टाळ घेऊन सगळ्याच महिला उपस्थित आहेत. सगळ्या महिलांच्या आभार व्यक्त करते. दिनेकरी ताई असतील उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम असेल. साऊंड सिस्टीमचा माग नाही करायचा बरं. सुरुवातीला मला असं वाटलं काही एवढं नाही का पण अतिशय गोड फार गोड सिस्टीम आहे बाबा. ती सिस्टीम गोड असली की वक्त्याला किंवा गायणाऱ्याला सुद्धा गायला आनंद वाटतो. अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम कितीच आहे बाबा अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. सगळे ते या ठिकाणी श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित असले आपले प्रसाद दादा असतील सर्वांच्याच उपस्थितीमध्ये परमात्म्याची सेवा करूया. शब्दांमध्ये व्यक्तच करता येत नाही एवढे या संतांनी उपकार केलेले. आणि आल्याच्या नंतर ते तुकोबा आहे तुम्हा आम्हाला विचार करायला सांगतात. आपण विचार करत नाही का 24 तास आपण किती विचार करतो. शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून असं सिद्ध केलंय कोणताही माणूस असू द्या त्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये 24 तासामध्ये 60,000 विचार येतात. म्हणजे 60,000 गोष्टींचा माणूस विचार करत बसतो. तो कुठल्याही निरर्थक गोष्टीचा विचार करत बसतो. बघा एका जणाचं घर असं गवळीवाड्याजवळ होतं आणि गवळीवाड्यात तो दररोज म्हशी सुटायच्या. आता ते दररोज विचार करायचं की त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसलं का नाही बसणार. आजी विचार करण्याची गोष्ट आहे बाबा म्हशी नाही पण ते दररोज विचार करायचं. असं विचार करता करता 1 वर्षाचा कालावधी लोटला आणि 1 वर्षानंतर त्याचा मेहुणा आला. म्हटलं दाजी काय करताय. म्हटलं विचार करतोय. कसला विचार करताय. त्या समोरच्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसल की नाही बसणार याचा विचार करतोय. आता मी याचाच मेहुणा होता. म्हटलं दाजी विचार काय करत बसले मग प्रॅक्टिकलीच करून बघा ना. आता दुसऱ्या दिवशी गवळीवाड्यातून म्हशी सुटल्या. ते यांनी नेमकी जी म्हैस पाहून ठेवली होती ना ती म्हैस अशी गवळ्याने मारली होती. नागाच गवळीवाड्यातून बाहेर आली आणि आल्याच्या नंतर मला अशी पायरी जवळ आली. पायरी जवळ आल्याबरोबर यांनी त्या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं घातलं. आता म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातल्यानंतर काय होईल उदाळली ती म्हैस. उदाळल्याच्या नंतर मला असा 5-25 वेळा खाली आपडला आणि उकरून फेकून दिला. ते बेशुद्धच पडलं. महाराज अख्ख्या गावातून लोक गोळा याला उचललं दवाखान्यात गेलं. 1-1 तासाने हा शुद्धीवरती आला. गावातले लोक म्हणायला लागले अरे येड्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं काही विचार कसा केला नाही. तो म्हटला विचार एक वर्षापासून काय करत होतो. मला सांगा असा विचार केल्याच्या नंतर काही उपयोग होणार आहे का नाही. जो विचार केल्याच्या नंतर आपण हा संसाराची सागर करून जाऊ. जो विचार केल्याच्या नंतर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. तुकोबाराय म्हणतात असा विचार करायचा. साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला तुकोबाराय असा विचार कधी करायचा. तुकोबाराय म्हणतात बाबा पावलोपावली करायचा वेळोवेळी करायचा नवे नवे क्षणोक्षणाला हाच विचार करायचा. अभंग
हा एक बोध निर्माण झालेला आहे, वैराग्य निर्माण झालं. संपूर्ण घरादाराचा त्याग केला, बायका मुलांचा सगळ्यांचा त्याग केला आणि सगळ्यांचा त्याग करून परमात्मेच्या प्राप्ती करता मनामध्ये गेलेले. महाराज त्या भरत राजांचं वर्णन ज्ञानोबा आपल्या महाराजांमध्ये करतात. तरी संपूर्ण राज्य वैभवाचा त्याग केला आणि परमात्म्याच्या प्राप्ती करता वनामध्ये गेलेले आणि रात्रंदिवस भरताचं भजन करताय. त्या जड भरत राजांना वास्ता निर्माण झाली. कसली वास्ता निर्माण झाली? एक दिवस स्नानाकरता गंडकी नदीवरती गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ते हरणाचं पाडस पडलेलं पाहिलं, हरणाचं ते पिल्लू पडलेलं पाहिलं. आता भरत राजा आंघोळ करून पुन्हा बाहेर निघाला. तिथे त्याचं लक्ष त्या हरणाच्या पाडसावरती गेलं. त्यांनी विचार केला, बाबा त्याच्या जवळपास कुठंच ही चाळी दिसत नाही, मी जर याला सोडून जावं तर एखादा वाघ येईल, कोल्हा येईल, कुत्रा येईल, कोणीतरी याची शिकार करेल, बिचाऱ्याला मारावं लागेल, म्हणून याला इथून बाजूला नेलं पाहिजे. म्हणून त्या जड भरत राजाने, त्या भरत राजाने, जड भरत नाही बरं का, भरत राजे, त्यांचा पहिला जन्म होता भरताचा, दुसरा जन्म होता हरणाचा, तिसरा जन्म होता हा जड भरतांचा. बघा त्या भरत राजाने आज त्या हरणाच्या पाडसाला उचललेले, आपल्या कुटियामध्ये घेऊन गेलेले, निर्माण झालं होतं. आता एक दिवस त्या हरणाचं पाणी असं मोठं मोठं व्हायला लागलं आणि ते चरण्याकरता जंगलामध्ये गेलं. थोडं पुढं पुढं सरकून बसा बाबा, मागच्या येणाऱ्या माणसांना जाणवत होत नाही, थोडं पुढं सरका. जंगलामध्ये चरण्याकरता गेल्याच्या नंतर महाराज त्या हरणाच्या पावसाने त्या हरणाचा कळप बघितलेला आहे. आता त्या हरणाचा कळप बघितल्याच्या नंतर महाराज त्यांच्याकडे असं निर्भूत बघतोय, अरे यांचे पाय माझ्यासारखे, यांचे डोळे माझ्यासारखेचे, यांचे नाक माझ्यासारखं, यांचा कलर माझ्यासारखंच, यांची शिंग बडबड करू नका, बडबड नका, थोडं थोडं सरका, सरका थोडं थोडं. आता हे माझेच भावबंद दिसत आहेत. बघा, जसं पाण्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर पाण्याने पाण्यामध्ये जसं मिसळून जावं, दुधामध्ये दूध टाकल्याच्या नंतर दुधाने दुधामध्ये जसं मिसळून जावं. मला सांगा, आपण जर गाईच्या दुधामध्ये म्हशीचं दूध टाकलं तर म्हशीचं दूध असं खाली जातं, गाईचं दूध वरती येतं, बरोबर ना? नाही, मग यायला पाहिजे की नाही गाईचं दूध वरती, कारण म्हशीचं फॅट
असतात असं म्हणतात ना. म्हशीचं दूध खाली जायला पाहिजे, गाईचं दूध पण असं होतं का? नाही. मग दुधामध्ये दूध टाकल्याच्या नंतर दुधामध्ये जसं मिसळून झालं तसं ते हरिण त्या हरणाच्या कप्पामध्ये मिसळून गेलं आणि इतक्या दूर निघून गेलं तिथे पुन्हा आलंच नाही. इकडं भरत राजाची परिस्थिती अशी झाली, बाबा त्यांना त्या हरणाच्या पाडसं वाचून करणं होतं. त्याचं खाण्यात मन लागेना, देवपूजेत मन लागेना, त्यांना भुपई लागेना. मला त्यांना सारखा त्या हरणाचा ध्यास लागला की माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, याच्यामध्ये मरणाचं कसं होईल याचाच विसर पडला. मग काय, तो मृग ध्यासी निघाला, तो मृगत्व पावला. हरणाच्या ध्यासामध्ये मृत झाल्यामुळे, हरणाच्या ध्यासामध्ये मरण एकदा रावणाला सीता मातेचं हरण करायचं होतं, तेव्हा रावण मारीच मामाकडे जातो आणि मारीच मामा म्हणतो, मारीच मामा तुम्हाला अनेक माया रूप धारण करता येतात. मारीच मामा म्हटले येतात का? मग एक करा, काय माझ्यासाठी तुम्ही एका सोनेरी हरणाचं रूप धारण करा. मारीच मामा म्हटले मला सोनेरी हरणाचं रूपही धारण करता येते, पण कशासाठी करायचंय? तेव्हा रावणाने सांगितलं, म्हटले मला करायचंय सीतेचं हरण आणि याच्यासाठी तुम्हाला उभं लागेल सोनेरी हरण. आता मारीच मामा म्हटले तुला सीतेचं हरण करायचंय आणि मी हरण होऊन तुला पाप करायचंय, त्या पापामध्ये मी मदत करू? कारण पाप करणारा व्यक्ती जितका दोषी असतो ना तितकाच दोषी त्याला त्या पापामध्ये मदत करणारा देखील व्यक्ती असतो बरं का. म्हणजे मी पापही करणार नाही आणि तुलाही पाप करून देणार नाही, मी हरणाचं रूप धारणही करणार नाही आणि तुलाही सीतेचं हरण करून देणार नाही. तेव्हा रावणाने सांगितलं, म्हटले बघ मला करायचंय सीतेचं हरण आणि याच्यासाठी तुम्ही नाही झाले मायावी हरण तर माझ्या हातून येईल तुम्हाला. आता मला येईल म्हटल्याच्या नंतर महाराज मारीच मामा देखील विचार करायला लागले, बाबा काय करावं? झालं हरी तरी मरण, नाही झालं हरी तरी मरण, काय करावं? महाराज एक जण असाच निसर्गप्रेमी होता. उन्हाळ्याच्या दिवसात कोण निसर्गप्रेमी होत नाही का, दिवसभर जंगलामध्ये कोण फिरत बसणार? इथं इथं बसून आपल्याला तर कोण जंगलामध्ये फिरणार आहे? तुझा निसर्गप्रेमी व्यक्ती होता महाराज. आणि पावसाच्या
झालेली, सूर्यास्ताला गेला आणि एक वाघ त्याच्या महाराज पाठीमागं लागलेला आहे. आता वाघ पाठीमागला लागल्याच्या नंतर माणूस असं हळूहळू पळणार का? 120 स्पीडने जोरात पळायला लागला आणि पळता एका झाडावरती जाऊन बसला. आता बिबट्याला झाडावरती चढता येतं, वाघाला नव्हते चढता तेव्हा, शिकवा नव्हतं, पण झाडावरती चढून जाऊन बसला, एका फांदीवरती जाऊन बसला. महाराज नेमकी हा ज्या फांदीवरती जाऊन बसला ना, त्या फांदीवरून एक साप याच्याकडे यायला लागला. आता सापाला वाटलं आता याच्यापासून मला काहीतरी धोका आहे. तो साप याच्याकडे यायला लागला आणि खाली महाराज वाघ उभाच होता. त्याला काय करावं हे सुचेना. खाली उडी मारावं तर खाली वाघ आणि वरती जावं वरती नाग, म्हणजे दोन्ही बाजूने अडचणीत सापडले. तसं मारीच मामा विचार करतात की बाबा झालं हरिण तरी मरण, नाही झालं हरिण तरी मरण. अहो हरिण झालो तो रामप्रभू मानणारे आणि नाही हरिण झालं हा रावण मारणारच ना. या रावणासारख्या महापाप्याच्या हातून मरण्यापेक्षा महाराज रामप्रभूच्या हातून मेलेलं कधीही चांगलं. मग हरणाचं रूप धारण केलं आणि रामचंद्र प्रभूंच्या हातून मरण घेतलं. हा मारीच मामाने केलेला साथ विचार आहे. तुकोबारा म्हणतात बाबा असा विचार करा. म्हटले महाराज असा विचार कधी करायचा? तुकोबारा म्हणतात पावलो पावले करायचा, वेळोवेळी करायचा, क्षणोक्षणाला करायचा. म्हटले महाराज आम्ही म्हातारा झाल्याच्या नंतर नामचिंतन केलं किंवा म्हातारा झाल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण केलं तर चालणार नाही का? तुकोबारा म्हटले बाबा तुम्ही म्हातारे होता याची तुम्हाला शाश्वती का? कारण या देहाचा क्षणात सुद्धा भरवसा नाही. माणसाच्या जीवनातील खरी श्रीमंती कोणती माहितीये? आपल्याकडे किती पैसा आहे ही माणसाच्या जीवनातील श्रीमंती नाही. मग आपण केलं हे ज्याला कळालं त्याच्या डोळ्यातून आपोआप असूनच्या धारा
करे उत्तम चिवडे कीर्ती मागे महाराज माणसाने असं जीवन जगावं ना आपण केलं हे ज्याला कळालं ना त्याच्या डोळ्यात आपोआप असूनच्या धारा याव्यात असं माणसाने जीवन जगावं महाराज लोक अशी म्हटलं नाही पाहिजे बरं झालं बाबा फार कटकट होती त्याची असं आपल्या पक्षात कोणी म्हटलं नाही पाहिजे असं माणसाने जीवन जगायचं इतकं चांगलं जीवन जगायचं ना आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपले बाबा अख्खा तालुका नाही रडला तरी चालेल आपला गाव नाही रडलं तरी चालेल कमीत कमी आपल्या घरातल्या माणसाने तरी आपल्यासाठी रडावं असं माणसाने जीवन जगावं कारण बाबा असं जीवन जगून त्या कलियुगाचं निरोप घ्यायचंय आपल्याला तर या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही कारण हा देह कसा आहे अभंगाचा माणसांनी 100 कामं बाजूला टाकायची पहिल्यांदा काय करायचं जेवण करायचं मग कितीही कामामध्ये असू द्या पहिल्यांदा भूक लागली ना पहिले खाऊन घ्यायचं हा तुम्ही सगळे खाऊन आले सगळे दुखल्या घेत आहे का हा खरं ना आणि आपण बरोबर 10 वाजता 9:30 वाजता सुरू केलं असतं तर आता तुम्ही घरी जाऊन झोपले असते पण तुम्हीच लवकर आले नाही म्हणून कार्यक्रम सुरू करायला वेळ झाला माणसाला कितीही जरी कामात जर आपण असतो तरी पहिल्यांदा भूक लागली ना सुभाषितात सांगतात पहिल्यांदी जेवण घ्यायचे शतम विहारी भक्तव्य सहस्र स्नान माचरेत माणसाने 1000 कामं बाजूला ठेवायची पहिल्यांदी आंघोळ करायची महाराज त्या 1000 कामांमध्ये जेवणाचं काम सुद्धा आलं बरं का जेवणाचं काम सुद्धा बाजूला ठेवायचंय अगोदर आंघोळ करायची महाराज लोक काही लोक न आंघोळ करता खातात कसं खातात त्यांचं त्यांनाच माहिती ब्रश करताना कसं खातात त्यांचं त्यांना माहिती सुभाषित त्या सांगतात असं नाही करायचंय सर आपलं शतम आहे सहस्र स्नान माचरेत आधी आंघोळ करायची मग जेवायचे तिसरं सांगितलेले महाराज आपले लाख काम बाजूला टाकायचे पहिल्यांदी दान धर्म करायचे आणि शेवट सांगतात की बाबा कोणते काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदी भगवंताचं नामचिंतन करा का या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही बाबा मोठं वाक्य सांगेल ज्याचं सरलंय ना त्यांनी कितीही थांबायचा प्रयत्न केला तर त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्यांनी जायचा प्रयत्न केला तरी त्याला जाता येत नाही याच्यासाठी एक उदाहरण सांगू जाईल महाराज एक जण आपल्या आयुष्यामध्ये फार संकट यायचे फार टेन्शन होतं पावलं संकट होते त्या संकटांना कंटाळून आयुष्यातल्या संकटांना कंटाळून महाराज आत्महत्येचा हेतू आत्महत्येचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आला आता कशा प्रकारे आत्महत्या करायची याच्यासाठी 8 दिवस अगोदर विचार करत होता बाबा बाय झाला आता हा दिवस संपायचा मग कशा प्रकारे आत्महत्या करायची मनामध्ये विचार आला काय आता एखादं रॉकेट पेट्रोल अंगावरती टाकावं आणि स्वतःला पेटवून घ्यावं असा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आला नंतर परत मला विचार आला बाबा जर 80%च भाजलो बाकीचं जर शिल्लक राहील साधा त्रास नको म्हटला तर औषध टाकून आपला अंगावरती पेट्रोल टाकून
स्वतःचा जीव संपव. परत नंतर मला विचार आला की बाबा औषध जर कमी पावरचं असलं आणि मेलो नाही काही साधा त्रास देतात का बाबा, कसं दुसरा थोडा तुमळी घालतात असं कुठं कुठं मध्ये घडले साधा पण नको बाबा. अशा अनेक पर्याय त्याच्या समोर आले, सगळे रिजेक्ट करत गेला. शेवटी मनामध्ये विचार आला की काय करायचं, आता त्या उड्डाण पुलावरती जायचं. आपल्याला संगमनेरचं उड्डाण पूल माहिती आहे सर्वांना, त्या उड्डाण पुलावरती जायचं आणि त्या उड्डाण पुलावरती जाऊन मला कसं काय माहिती त्या उड्डाण पुलावरती आमच्या शेजारीच राहत होता तो नाही, उड्डाण पुलावरती जायचं, उड्डाण पुलावरून खाली उडी मारायची असं त्याच्या मनामध्ये आलं. तेव्हा पहाटे 5 वाजताच उठलेला आहे, मस्तपैकी आपले सगळे देवी देवते आपण आटोपले आणि त्या उड्डाण पुलावरती गेलेला आहे. कशासाठी बोला ना, उडी मारण्यासाठी. महाराज तो त्या उड्डाण पुलावरून खाली उडी मारणार, रस्त्यावरती उडी मारणार, त्याच्या मनात एवढंच होतं रस्त्यावरती डोक्यावरती उडी मारायची, मग तर काय शिल्लक राहणार नाही ना. उड्डाण पुलावरून उडी मारणार महाराज. तितक्यात खालून सकाळची वेळ होती, एक भाजीवाला डोक्यावरती भाजीची पाटी घेतली आणि ती भाजीची पाटी घेऊन विकण्यासाठी निघाला होता. हा उडी मारायची वेळ आणि तो त्या उड्डाण पुलाच्या खाली यायची वेळ एकच झाली. महाराज याने जशी उडी मारली तशी या त्या भाजीवाल्याच्या टोपलीमध्ये जाऊन पडला आणि सांगला काय बघताय, तो भाजीवाला मेला. मला सांगा कुणाला मारायचं होतं, ऐकताय ना, ज्याने उडी मारली त्याला मारायचं होतं आणि जो खालून भाजी घेऊन चालला होता त्याला जगायचं होतं. पण मला उडी मारणाऱ्याचं सरलं नव्हतं आणि भाजी घेऊन चालला ना त्याचं उरलं नव्हतं. बाबा आपलं मरण आलं, असं मरण टाळण्याचा प्रयत्न केला त्याला मरण चुकवता येत नाही. आता पुराणातील कथा सांगून जाते बघा. एकदा गरुडाची आई आजारी पडली आणि गरुडाची आई आजारी पडल्याच्या नंतर महाराज मोठी मोठी वैद्य यायचे, औषध उपचार करायचे. कधी कधी आईची तब्येत बरी व्हायची आणि कधी कधी आईची तब्येत खालावली जायची. आता गरुड रोज आपल्या ड्युटीवरती जायचे. गरुडाची ड्युटी कोणती होती बाबा, आम्हाला काय करायचं कोणती असं नाही ना, भगवंताचं सारथ्य करणं. रोज आपल्या ड्युटीवरती जायचे, ड्युटीवरून घरी आले की मस्तपैकी तोंड हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचे. फ्रेश झाल्याच्या नंतर आईजवळ येऊन बसायचे. आईला विचारायचे आई आज तुला कसं वाटतं ग. आईने सांगावं बाळा आज मला बरं वाटतं बरं का, आज मी गोळ्या घेतल्या, थोडंसं पाणी वगैरे पिले, थोडंसं ज्यूस पिले, बरं वाटतं मला. मग आई तुला भेटायला कोण आलं होतं. माझं आपल्याकडे चांगली प्रथा आहे, कोणी आजारी पडलं का त्याला भेटायला जायचं. सुखात तर सगळेच आपल्या जवळ येतात, पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते ना त्यावेळेला वाटतं कोणीतरी आपल्या जवळ यावं. महाराज आजारी पडल्याच्या नंतर लोक जातात, ही चांगली प्रथा आहे. तसं गरुडाने आईला विचारावं आई तुला आज भेटायला कोण आलं होतं. आईने सांगावं बाळा आज मला भेटायला इंद्र आले होते, आज मला भेटायला महेंद्र आले होते. ते गरुडाला बरं वाटायचं बाबा आपली भोजलेवरती गेली. मोठे मोठे लोक भेटायला येतात, मोठे मोठे लोक आपल्या घरी येतात, बरं वाटायचं. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा गरुडाने कामावरती जावं. कामावरून घरी आल्याच्या नंतर आईला विचारावं आई तुला कसं वाटतं. बेटा मला आज बरं वाटतं, आज मी चहा घेतला बरं वाटतं, मला आज गोळ्या खायला बरं वाटतं. मग आई तुला आज भेटायला कोण आलं होतं. बाळा आज मला भेटायला हनुमंत आले होते, राम प्रभू आले होते. ते गरुडाला बरं वाटायचं. एक दिवस गरुड कामावरती गेले आणि कामावरून घरी आले, फ्रेश झाले, आईजवळ बसले आणि आईला विचारलं आई आज तुला भेटायला कोण आलं होतं. आईने सांगितलं बाळा आज मला भेटायला यम आले होते. आता यमाचं नाव ऐकलं गरुडाला भरखंडीत धम फुटला. आता आपल्याला म्हणूनच आहे आपल्याला धम फुटायचं काय वेगळं नाही, पण गरुडाला भरखंडीत धम फुटला. आता गरुड विचार करतात की बाबा यम आले म्हटल्यानंतर आता आईचं काही खरं राहिलं नाही. म्हटले आई तुला काही म्हणाले का ते. नाही बेटा काय नाही म्हणाले, येताना नारळ पाणी घेऊन आले, नारळ पाणी दिलं, विचारपूस केली कसं वाटतंय तुमचं, जेवण जाताना कुठं दुखतंय का विचारपूस केली. फक्त दरवाजातून जाताना मागं माझ्याकडे ओढून बघितलं आणि स्मित हास्य केलं. आता गरुड विचार करतात बाबा हे आले हे काय खाली कधी जाते नाही, गेलेच कशी काय माहिती. आता हे मला माहिती झालं माझी आई कुठे, आता आईला इथं ठेवणं सुरक्षित होणार नाही. मग आता आईला इथून हलवलं पाहिजे. आता गरुडाला आपल्या आईला हलवायचंय, दुसरीकडे न्यायचंय, तेव्हा त्याला आपल्यासाठी काही ॲम्ब्युलन्स बोलवायची गरज आहे का नाही. मस्त असे पंख बसवले, त्या पंखांवरती आपल्या आईला घेतलं आणि उंच अशा आकाशामध्ये झेप घेतली. महाराज हिमालयाच्या त्या दुर्गमातील दुर्गम भागामध्ये जिथं मनुष्य वस्ती नाही, पशु पक्षी देखील जिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा अति दुर्गमातील दुर्गम भागामध्ये आईला नेलं, एका गुहेमध्ये नेले. त्या गुहेमध्ये आईला ठेवलं. मला सुंदर अशी गवताची शय्या केली. त्या गवताच्या शय्येवरती आईला झोपवलं. आईच्या अंगावरती काहीतरी गोधडी टाकणार, काहीतरी पांघरून टाकणार. तितक्यात यम सुद्धा हजर झाले. मला मोठ्या मोठ्याने हसायला लागले. आता यम काय आपल्यासारखं कोण तोडत हसतात, गावातल्या गावात हसतात का नाही, मोठ्या मोठ्याने हसायला लागले. म्हटलं गरुडा अरे बरं झालं
सोपं केलं. मी का तुझ्या आईला भेटायला आलो, मी हाच विचार करत होतो की तुझ्या आईचं मला एवढ्या लांब आहे, पण कोण तुझ्या आईला घेऊन जाणार. तूच माझं काम सोपं केलं. तू तुझ्या आईला इथे घेऊन आला. मला लगेच काळाने पाश काढलेले आणि गरुडाच्या आईच्या प्राणांचं हरण केलेले. मला तो काळ असा आपल्यावरती कथुने महाराज म्हणतात, देह जाणार त्या संकाळ सावध होऊन त्या संतांची शरणागती करायची. त्या संत महात्मे त्या देवापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात. अभंगाचं
एकदा सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता प्रेमाने भूषित करायचे. मागच्या वर्षीचे महाराज आहे. आता मी जर तुम्हाला कुठे दिसले संगमेरच्या स्टँडवरती वगैरे कुठे दिसले तुम्ही मला ओळख देणार ना? का चहा पाजायला लागत म्हणून युट्यूब मारून जाणार आणि तसा चहा पेत नाही काही नाही ओळख द्यायला लागणार बघा. तसं पारध्याने ओळखलं की महाराज ओळखीचे. बघा पारधी महाराजांना म्हणतो महाराज तुम्ही मागच्या वर्षी आले होते. महाराज म्हटले आलो होतं ना. मागच्या वर्षी आल्याच्या नंतर तुम्ही मला एक शब्द दिला होता आठवते. महाराज म्हटले कोणता? पुढच्या वर्षी आल्याच्या नंतर तुम्ही माझ्या घरी जेवणार असं तुम्ही म्हणाले होते. महाराज म्हटले जेवणार ना? महाराज एक सांगा आमच्या आवडतीचा स्वयंपाक तयार करून किंवा आम्हाला जो स्वयंपाक आवडतो तो तयार करून आम्ही तुम्हाला जेवण घालणार नाही. मग तुम्हाला जो स्वयंपाक आवडतो तो तयार करणार आणि तुम्हाला जेवण घालणार. महाराज आम्हाला फक्त एवढं सांगा की तुम्हाला कोणता पक्षी आवडतो.
आता महाराज ते पक्षी खातो भाऊ आणि ते पक्षी खातो तुका महाराज असतो का? महाराजांनी ओळखलं की पारधी भोळा आहे पण अंतकरण शुद्ध आहे, याला परमात्म्याची भेट करून दिली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की बाबा असा पक्षी घेऊन ये की ज्या पक्षाच्या कमरेला पितांबर असेल, ज्या पक्षाच्या हातामध्ये शांत चक्रगदा आहे, अशी लाकडं गोळा करायला सुरुवात केली. सरळ बसलेले 11:15 वाजले. धाड अग्नी पेटून दिला आणि मनामध्ये निश्चय केला की 3 प्रदक्षिणा या अग्नीच्या मारायच्या. आणि तिसऱ्या प्रदक्षिणेला हा देह त्या अग्नीमध्ये समर्पित करायचा. महाराज पारधेने पहिली प्रदक्षिणा मारली, दुसरी प्रदक्षिणा मारली, तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होणार आणि पारधी त्या आगीमध्ये उडी मारणार इतक्या भगवंतालाच दया आली. भगवंताने साधूने सांगितलेल्या पक्षाचं रूप धारण केलं. त्या पक्षाचं रूप धारण करून महाराज त्या पारध्याच्या अशा खांद्यावरती भगवंताने साधूने सांगितलेल्या पक्षाचं रूप धारण केलं आणि त्या साधूच्या आपल्या पारध्याच्या खांद्यावरती येऊन बसलेले पारध्याने सहज एवढी गडबड आता उगाच फुलं राहिले झालं का बाबा? फुल शांत बसा, शांततेत आवरा. सगळ्यांचं लक्ष इकडं जात आहे. मला तेव्हा संपायची फक्त पुढे वेळ तात्याने सहज असं मागं बघून बघितलं. महाराज तो पक्षी साधूने सांगितलेला पक्षी दिसला. इतका आनंद झाला तो पक्षी पकडला. नुसता पकडला नाही, मग आपल्यासोबत एक जाळं आणलं होतं, त्या जाळ्यामध्ये टाकलं. कुणाला? अहो देवाला जाळ्यामध्ये टाकलं. त्या जाळं असं खांद्यावरती घेतलं आणि चालता पारधी त्या पक्षासोबत बोलतो, अरे तुझ्यामुळे 7 दिवस झाले माझे महाराज उपाशी, अगोदर काय भेटला असं म्हणायचं, जोर पक्की मारायचं. कोणाला? देवाला. मारीत साधू महात्मे जिथे बसले होते ना तिथे या महाराजांनी आपल्या पारध्याने घेऊन आलेले व साधू महात्मे ब्रह्मानंदामध्ये त्यांनी भगवंताचे भजन करत होते.
त्याच्याकडे बघितलं म्हणजे पाद्या अरे धन्य आहेस तू विश्व त्याच्या ताब्यात आहे ना त्या परमात्म्याला तू पकडून आणलं पाद्या धन्य आहेस तू महाराज ते साधू महात्मे चालत 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 त्या पक्षाजवळ गेलेले त्या जाळ्यातून भगवंताला बाहेर काढलं साष्टांग लोटांगण घातलं भगवंतासमोर हात जोडले भगवंताला म्हणतात भगवंता माझं पार्थिव घोडा आहे तुला इथपर्यंत आणत असताना त्याच्याकडून जर काही चुकलं असेल ना भगवंता त्याला उदार अंतकरणाने माफ कर भगवंत म्हणले चुकलं असेल तर त्याने माहीतच मला इथपर्यंत आणलंय पार्थिवाला भगवंताचं दर्शन झालं कुणामुळे संतांमुळे म्हणून महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवयारी आणि करावे तातडी परमार्थाची तातडीने परमार्थ करायचंय कारण या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही शेवट जाताचा दिवस आहे विसरा सर्वांना परंतु ज्यांच्या आपल्यावरती अनंताची उपकार आहे त्या वेळेला कधीही विसरू नका कारण कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है पर माँ बाप की दुआ नहीं मिलती माँ बाप उनके पसंद से मिलते हैं उसे पढ़ने कहते पर भाग्य और नसीब से मिलते उसे माँ बाप की दुआ कहते शादी की उम्र में जब आदमी आता है तब एक लड़की देखने जाओ तो 10-10 खरी होती कॅपेबल होतं बरं का लायकीचं असं तर असं कुणालाही कोणी भेटते नाही का शादी की उम्र में जब आदमी आता है तो एक लड़की देखने जाओ तो 10-10 खरी देती पर एक माँ बाप गुजर जाए ना तो लाखों में भी नहीं मिलते से माँ बाप की दुआ कहते म्हणून आम्ही तुला आयुष्याचे सूत्र काय सांगू आई तुला कशाच उत्पन्न उठला उपमा या शब्दामध्येच माये म्हणून आईला उठणार येणं शक्य नाही आज आई काय वडिलांच्या पाया जर पडलो ना आपण तर 33 कोटी देवतांचं दर्शन होईल पण एक आई वडील गेले तर 33 कोटी देवांच्या पाया पडा गेलेली आई आणि वडील पुन्हा मिळणार नाही म्हणून विसरा सर्वांना परंतु ज्यांच्या आपल्यावरती आनंदाची उपकार आहे ना त्या आई वडिलांना कधी विसरू नका मला काही होऊ द्या आई वडील कधी आपल्या मुलांवरती दिसत नाही पण ज्या दिवशी ते दिसतात ना त्या दिवशी ते या डोळ्यांना दिसतही नाही मग त्यांनी आपल्यासाठी जे जे काही कष्ट केले आपल्यावरती जे जे काही उपकार केलेले ते आपल्याला आठवत असतात म्हणून ज्याला हात नाही ना त्याला विचारा त्या हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा त्या पायाची किंमत तसं ज्याला आई वडील नाही ना त्याला विचारा त्या आई वडिलांची किंमत आणि आपली 80 वर्षाची आई माहेरामध्ये जिवंत असू द्या तिची 60 वर्षाची मुलगी त्या आईला भेटायला जाऊ द्या आपली 80 वर्षाची आई तिच्या 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधीही रिकामी येऊ देत नाही एकदा का आपली आई गेली तर खऱ्या अर्थाने माहेरचा आपला हक्क संपलेला असतो आणि एकदा का आपला बाप गेला तर दिवाळीच्या सणाला येणारा आपला हक्काचा मुराई देखील संपलेला असतो बरं का इतर लोक प्रेम करतात तेव्हा आपल्या ठिकाणी जर एखादी कला असेल एखादा गुण असेल आपण दिसायला जर सुंदर असेल स्वरूपवान असेल तर लोक आपल्यावरती प्रेम करतील आपला उदो करतील याच्या कला नाही पण आपल्या ठिकाणी एकही कला नसताना एकही गुण नसताना आपल्यावरती जे निस्वार्थ प्रेम करतात ना त्यांना फक्त आई आणि वडील म्हणतात तुकोबारा म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती गरीब लाभावी प्रीती मला कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता आपल्या लेकरावरती प्रेम करतात ना त्या आई असतात म्हणून आहेत तोपर्यंत त्या आईची सेवा करा गेल्यावरती आपण कितीही जरी म्हणालो ना कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण मागल्या तुझ्या कशाला
रडू नको बाळा, रडू नको, मी तुझ्या आईसारखी. पण आपल्या आईची सर ही शेजारच्या बाईला कधीच येत नाही. अशी असते ना ती आई. निष्क्रिय वर्ष श्राद्ध करण्याची काय गरज आहे? किंवा काही लोक या गोष्टीच्या विरोधात की काय मेल्यानंतर पिंडदान करण्याची गरज आहे, काय मेल्यानंतर अन्नदान करण्याची गरज नाही का? आपण ज्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान करतो, ज्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान करतो, त्या व्यक्तीला याच्यातलं काही मिळतं की नाही मिळत हा वेगळा भाग आहे. पण त्या व्यक्तीने आपल्यासाठी जे जे काही कष्ट केले, आपल्यावरती जे जे काही उपकार केलेले ना, त्याच्या उपकारातून उत्तराई होण्याचा हा शेवटचा पर्याय. महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला आपुली आकरी, माझे झाले वर्जन पिटले पितरांचे ऋण. खऱ्या अर्थाने हे आपलं संपूर्ण